फोटो काढले. कागद घे पण आणखी करा मग दोन झाले ते या चप्पल नाही वा गरीबी समजतं बरं मग सगळं पाहिजे गुरुजी ते सांगते की जरा ध्यान झालं तरी जाऊन या जय श्रीराम माऊली. शुभ सकाळ. आजचे दर्शन तुम्हाला मी दाखवले. आजचे दर्शन आता आपण मांग जाणार आहोत. काशीचे कालभैरव, श्री क्षेत्र काशीचे कालभैरव कोलारा निवासित झाले. हे आजचे दर्शन आहे. जय श्रीराम. शुभ सकाळ. आजचे दर्शन हा कळस आहे, माग विहीर आहे. इथे काशीहून धार आली आहे. काशीहून धार आली. श्री क्षेत्र कोलारा निवासी सिद्धेश्वर महाराज काशीचे कालभैरव येथे आले. इथं काशीचे कालभैरव आले होते. आल्यानंतरचा हा परिसर आहे. हे मारुतीचा वास या पिपळा झाडापाशी असतो. भगवान विष्णूचा पण
कुठलाही शनीचा कोप झाल्यास हा शनी दोष आपला जाऊ शकतो. या पिंपळाची पूजा आपण केली पाहिजे. कुठली अडचण असल्यास त्याला दही, दूध, मध, साखर, काळे तीळ आणि कमूरचा दिवा आपण लावला पाहिजे. त्याचं महत्त्व आहे. दर गुरुवार, शनिवार, कधी पण रविवार, सोमवार, मंगळवार, फक्त रविवार सोडून आपण पूजा करू शकतो. रविवार त्याज्य दिवस असतो त्याचा. आणि वैशाख महिन्यात दररोज आपण याची पूजा केली पाहिजे. हे मागं विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठलाचं पण मंदिर आहे मागं. हे मागं विठ्ठलाचं मंदिर. हा त्याच्या समोर औदुंबर, त्याला आपण काय म्हणतो उंबर, असं एक स्पेस मागं. आणि इकडे जुना हॉल, जुना सभा मंडप होता. तिकडे अंधार आहे, याच्यामध्ये दिसणार नाही. आणि मांग जाणारच आपण. मांग मंदिरावर लग्न कार्यासाठी, महाप्रसादासाठी इथं भंडारा केला जातो. तिथं आपण जाणारच सध्या आता. इथं भंडारा केला तो मांग तेरवीचा कार्यक्रम, गावातला कुठलाही कार्यक्रम असतो इथं होतो. गरिबाचे लग्न कार्यासाठी हा स्पेस बघा. हा स्पेस लग्न कार्यासाठी मागचा पूर्ण हॉल पूर्ण हॉल आहे. आणि असा एक हॉल आहे. इकडे सभामंडप दिलाय. मागा सभामंडप जवळ जाणारच आपण. असं एक मंदिर सुरू. सकाळचे दर्शन बघा, सकाळचे दर्शन